आजी काय न झालंय का रडती? काय मित्रांनो आजी रडायला लागली मी चाललोय म्हणून. काय ऍक्सिडेंट स्विफ्ट धडकली इथं घाटात. जोरदार पाऊस चालू झालाय जोरदार. मी पाहू शकताय त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आणि हे चारी. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉग मध्ये निघालोय फायनली आपण लेह लडाखला. आज 1 जुलै ते 1 जुलैला निघालोय. बॅग वगैरे पॅक आहे. 1 2 3 बॅग आहे आणि एक टेंट आहे. अशा प्रकारे हे सगळं गाडीला बांधूया. एक पाण्याचं कॅन पण भरून घेतलेलं आहे. ते सगळं गाडीला बांधूया आणि निघूया. चला पाहूया मित्रांनो. तर आता काय करूया, सामान गाडीवर लोड करूया आणि निघूया. काय म्हणतो यश, जाऊ का मी? काटत असते चल तोंड आलंय बहुतेक. का रे जाऊ का? का अजय जाऊ का अजय? माझ्या बनण्यान राहशील का? काय करायचं? ताई आई जाऊ काय? आता तुला काय नको जाऊ म्हणलं तर राहणार आहे का? थांब म्हणते मग थांबतो. चला बॅग ही करू आपण. तर मित्रांनो आता बॅग घेऊन जाऊया. तर बघूया एका वेळेस 3 बॅग बसतात का नाही आपल्याला. चल मागो मागो. यश रेकॉर्डिंग करते वरती कर कॅमेरा थोडा. दिसतोय का मी? 2 3 हेल्मेट आणि टेंट साठी मागायला येतो. चलो बाय काट कर दरवाजातला बाहेर निघताना उभा. पप्पाचा चालला टाका मित्रांनो मी चाललोय हे पाहून आजी खूप नाराज झाली. आजी मनातल्या मनातच रडायला लागली, असं रडकुंडी आल्यागत झाली. आणि चला आता मी ठरवल्यावर जातच असं. मित्रांनो तर गाडी सामान बांधूया. आता सामान एवढं सगळं सामान घेऊन चाललोय मी. कसं बसवायचं ते सांगा तुम्ही. तर गाडी रेडी झाली. तर आता आजीची आजी जाऊ का? हा काय बनण्यान राहतो का तो? हा काय करायचं नक्की? रडायला लागली काय आजी? काय तू रडायला लागली का? सर नको रड. चला जाऊया. मित्रांनो तर निघालोय. आई आली काय ते घेऊन. आई ती बसणार नाही बॅग मध्ये. ये बाहेर जरा. काय कॅमेऱ्याकडे बघत नको ना. कॅमेऱ्याकडे बघायचं नाही. मित्रांनो तर आई आली. काय म्हणते काय इकडे बाया व्हिडिओ काढतोय. आजी तर रडकुंडी आली. तर चला आई जाऊ का? पाया पडतो आईच्या. लोक म्हणतात पाया पडत नाही. हा दे बर घेतो. आता जागा नाही ते कळतो जागा कुठं तरी ठेवायला याला. आजी काय झालं का रडती? काय मित्रांनो आजी रडायला लागली मी चाललोय म्हणून. काय
मित्रांनो तर गळणं निघालोय. आजी आमची आणि आई इमोशनल झाली होती जरा. तसं मी ह्यावेळेस टाईम स्पेंड केला नाही, तर मी टाईम वगैरे स्पेंड नाही करत, डायरेक्ट निघतो आपला काय, त्यामुळं काही विषय नाही आहे. तर चला जाऊया आता एकदा वडिलांना विचारूया. आणि आजचा स्टॉप आपला ह्याच्यात आहे, नाशिकमध्ये थांबणार आहे, त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून महादेव मंदिराचं. मित्रांनो तर सुप्यात पोचलोय, आता निघालोय. चला जाऊ का आबा? हां लद्दाखला, लद्दाख. कोणचे गावी? लद्दाख आम्हाला जम्मू काश्मीर लेह लद्दाख तिकडं वरच्या टोकाला भारताच्या. चला जाऊ का आबा? चल पीटर. हां हां जाऊ का आबा? मित्रांनो निघालोय आता इथनं सुप्यातनं, आमच्या गावातनं. आबा आज मला दरवेळेस मी नाही लवकर निघतो 7:30ला, पण आजचं माझं टार्गेट नाशिक आहे, त्यामुळं नाशिक काही लई लांब नाही आहे, त्यामुळं मी जरा लेट निघालोय. तर चला आता बघूया, एका ठिकाणी टाकी फुल करूया आणि मग जाऊया. तर आपल्या ट्रिपमधलं पहिलं पेट्रोल टाकतोय आता. हां शूटिंग तर 600चं टाक मित्र. ऑनलाईन जुन्यातली काय मोटर कळतंय की. मध्ये 5.70 पावणे 6 लिटर आलंय. बघूया आता किती बंद करतो आणि पैसे देतो. मित्रांनो तर ॲक्सिडेंट, स्विफ्ट धडकली इथं घाटात. ॲक्सिडेंट भेटला पहिल्याच दिवशी, स्विफ्ट धडकली घाटातच. मित्रांनो तर हवा चेक करून घेतो आता. लांब जायचं आहे म्हणलं पहिली हवा चेक केली पाहिजे. तर हवा किती येते चेक करून घेतो पहिले. हर हर महादेव मित्रांनो, तर फायनली आज आपण बारामती ते लेह लद्दाख ट्रिप चालू करत आहे. तर मी म्हणलं होतं की 1 जुलैला आपण ही ट्रिप चालू काय नाही, तर 1 जुलैला आपण चालू केलेली आहे. तर आज आपण त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून नाशिकच्या जवळपास मुक्काम काय नाही. तुम्हाला देखील तुमच्या भावाच्या ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल, ट्रिपमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर भावाला फॉलो करून घ्या आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय हे सांगा आणि हर हर महादेव तर नक्की लिहा, कारण तुमचा भाऊ लेह लद्दाख बरोबर भारत देशातील सर्वात प्रसिद्ध यात्रा म्हणजे अमरनाथ यात्रा, फक्त वर्षातनं 1.5 महिना मंदिर उघडं असतं, त्या यात्रेला पण जाणार आहे जम्मू काश्मीरमधील. तर तुम्ही हर हर महादेव तर कमेंट बॉक्समध्ये लिहिलं पाहिजे आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो ह्या 100 cc गाडीवर लेह लद्दाखला चाललाय. तिथं मोस्टली मोठ्या गाड्यात चालतात. तर फॉलो नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कुठनं व्हिडिओ पाहताय हे लिहायला विसरू नका, मला कळू द्या तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या कोपऱ्यातनं आपले व्हिडिओ पाहतात. मित्रांनो तर आता थांबलो होतो एका ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी. तर व्हिडिओ वगैरे काढला तोपर्यंत पाऊस नव्हता आणि आता पाऊस यायला लागला. मित्रांनो तर आळे फाटा वळणं आपण हायवेला लागलो आहे. मुंबई नाशिकच म्हणतोय, पुणे नाशिक हायवेला लागलो आहे आपण सुपेहून शिरूरवरनं मधनं आपण आळे फाट्याला पोहोचलो. तिथनं आपण आता पुणे नाशिक हायवेला लागलो आहे. चला तरी 4:45 वाजता दाखवते, म्हणजे अजून मला जेवायचं 6 वाजता त्र्यंबकेश्वरला पोहोचायला आपल्याला. बघूया.
मित्रांनो तो समोर बघा कसला भारी व्ह्यू आहे. तर आता इंस्टा 360 मध्ये व्हिडिओ काढतोय आता. एक नंबर व्ह्यू. 2 मिनिटं चला थोडा येतो असं. मग बघा कसला जबराट व्ह्यू आहे. दोन डोंगराच्या मधनं हे लोकेशन कुठलं आहे तुम्हाला माहीत असेल. कोण इथं संगमनेरच्या जवळपासून आपला व्हिडिओ पाहत असेल त्यांनी मला ही लोकेशन कुठलं आहे ते सांगा कमेंट करून. मित्रांनो तो बॅगला कवर घालतो. काय बॅगमध्ये मेन तर कपडे तर आहेत ठीक. ही स्लिपिंग बॅग आहे ना ती भिजली तर अवघड होईल. मित्रांनो तो बॅगला कवर घातलाय तर एवढा काय खास बसला नाही आहे. कागद विकत घ्यायला लागेल परत आता. चलो मित्रांनो तर संगमनेरच्या अलीकडे एका ठिकाणी थांबलोय आता. इथं टेबल खुर्ची दिसली जरा खाली बसूनच जेवण होतो मी. त्या जिथं घाट लागला होता ना तिथं तिथं पाऊस यायला लागला त्यामुळं कॅन्सल केलं. आता पाण्याची बॉटल जेव. चलो ओके बघूया आपण सकाळी व्हिडिओ टाकलेला त्याचा काय रिस्पॉन्स आला आहे किती. फोन काढू द्या पहिला. मित्रांनो तर काय मी चार्जिंगला लावला आहे आता. ह्याची बॅटरी उतरली होती तर काय न दिलेलं खातोय. बेसिकली आळूच्या वड्या होत्या आणि चपात्या होत्या. आळूच्या वड्या कमीच होत्या. संध्याकाळी पुढच्या चपात्या दिल्यात पण भाजी एका टायमिंगची तर संध्याकाळी काय ते घ्यायला लागेल. चपात्या शिल्लकच नाही अशा प्रकारे गहनं डबा दिलेला आहे. चला जेवतोय आता. त्याचा टाइम लॅप्स पाहिलाच असेल तुम्ही नाही तर पातल. चला भेटूया पुढं. आता एक जण भेटाय थांबलाय रोडमध्ये त्यांना भेटायचं आणि मग जायचं आपल्याला त्र्यंबकेश्वरला. 5:30-6 वाजतील जायला जायचे. आता कुठला आहे तुम्ही? शिन्नरचं का? शिन्नरच्या पुढे एक टोल नाका आहे का? शिन्नरच्या पुढं एक टोल नाका आहे का? हो आहे ना. तिथे एक जण थांबलंय भेटायला. पाहताय म्हणजे ओळखताय? हो मग ओळखतो. चला जातोय. हा नाशिकला चाललंय का? आज 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 मित्रांनो तो पाऊस वाढलाय त्यामुळे आता रेनकोट घालतोय जरा. रेनकोट गाडी लय लागतोय पाऊस का? हा काय व्हायला लागलंय हे घालायला हेल्मेट वरचं पाणी शर्टात पुसायला लागलं.
मित्रांनो तर रेनकोट वगैरे घातलाय, आता निघतोय. पाऊस कमी झाला तसा रेनकोट घातल्यावर. बघूया आता मित्रांनो. तर काय भारी वातावरण झालंय. इतकी थंड भारी हवा लागते ना नाच, आणि सगळीकडे हिरवळ हिरवळ दिसती, डोंगर. वाव. आता मी नाशिकच्या जवळ आहे, सिन्नरच्या पुढे आलोय. सिन्नर हेल्मेटची काच नाही वेळ सारखीच पडते, त्याला जरा आवळाय पाहिजे. आता चलो चलते. हरळ महादेव मित्रांनो. तर आपण आजपासून बारामती ते लेह लडाख ट्रिप चालू केली आहे. त्यातील दिवस पहिला आहे. तर पहिल्या दिवशी आपण नाशिकमध्ये पोचलोय. तर सिन्नरच्या पुढे आले. हे दादा आहेत आपले, आणि आता यांनी मला फोन केला की म्हणे म्हणजे मी सकाळी जो व्हिडिओ टाकला की मी त्र्यंबकेश्वरला येणार आहे, तिथं नाशिकच्या तिथंच मुक्काम करणार आहे. तर हे दादा आहेत, त्यांनी फोन केला की म्हणे या भेटायचं आहे आम्हाला. ह्यांनी अगोदर पण फोन केला होता, पण मागच्या वेळेस चुकामुक झाली होती. तर आता त्यांच्या भेट झाली. काय म्हणताल तुम्ही? काय म्हणताय? हर हर महादेव, हर हर महादेव. कुठं तुम्ही इथंच राहिलंय का? राहिला इथंच आहे का? एकदा फोन केला आठवतं का ना, माझ्या मागं म्हणत होतं उतरा. हां 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 हां. अहो मी तुम्हाला एकदा माझ्या याच्यावरून यातून फोन केला होता बघा. कुठं तुम्ही जेव्हा केदारनाथून येत होते का तेव्हा म्हणलं तुम्हाला मी संगमनेर राहतो, आठवतं मीच फोन केला होता. आम्ही भेटायला आलोय त्यांना, आणि सकाळी जेव्हा व्हिडिओ टाकला बराच दिवस म्हणजे अपेक्षा होती यांना भेटायची. आज योगायोगाने त्र्यंबकेश्वरला जातोय आणि नाशिक मार्गेच जातोय. त्याच्यामुळे आम्ही त्यांना 100% आग्रह केला. आम्ही सकाळपासून तयारीत होतो यांना कधी भेटू आम्ही, आणि खूप चांगला प्रवास करताय. त्यांना शुभेच्छा आहे आमच्याकडून, आमच्या पूर्ण फॅमिलीकडून त्यांना शुभेच्छा आहे. तर मित्रांनो आज दिवसभरात नाही वेळ कंटिन्यू पाऊस होता. आपण जोपर्यंत पुणे नाशिक हायवे लागत नाही ना तोपर्यंत एकदम स्लो गाडी होती, बारके रोड होते. त्यावेळेस जे रेनकोट घालायची गरज नव्हती, पण तिथनं पुढं रेनकोट वगैरे घालायला लागलं. आणि पाऊस असल्यामुळं काही मॅप पाण्यात पाहिला पण अडचण होती. तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. चला काय मित्रांनो, तर नाशिकमध्ये पोचलोय, पण मॅप पण नसल्यामुळं अवघड झालंय. काय झालं, पाऊस येतोय त्यामुळं मोबाईलला कवर नाही आहे वॉटरप्रूफ. मॅप पाहता ये नाही तर कुठनं कसं वळायचं तेच कळा नाही. आता पहिलं तर मोबाईलला प्लॅस्टिक कवर घेतला पाहिजे, आणि मग पुन्हा ते विचारायला पाहिजे. पोलिसालाच विचारू आपण. एका पोलिसाला विचारलं तर तो म्हणला हे सिग्नल पुढे दिसतोय, सिग्नल चालूच नाही आहे तिथं. तो पुढे गेला. मित्रांनो तर परत एकदा पेट्रोल टाकलं 120 रुपयाचे, कारण पेट्रोल रिझर्व लागून बराच वेळ झाला. आज काय गाडी आवरेज येते नाही. जोरदार पाऊस चालू झालाय, जोरदार. तो त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलं आहे. तो पाठीमागं गड दिसतोय, तो हरिहर किल्ला दिसतोय बहुतेक, मला पण माहीत नाही आहे. पण त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचले. आता येईलच म्हणजे थोड्या वेळात. चलो परत पावसाने आज कसं नको केलंय बाबा, परत पाऊस चालला. मित्रांनो तर पोहोचलोय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये. आपलं स्वागत आहे, भाविकांचं स्वागत आहे. मित्रांनो तर पोचलोय त्र्यंबकेश्वरला. तर आता दर्शन घेऊया. राहण्याची सोय काय लय लेट झालं, मला 4 वाजेपर्यंत पोचायला असं वाटलं होतं, पण पावसामुळं ह्याच्यामुळं लईच लेट झालं. चला इथंच बॅग लावतो, बॅग लॉक करतो आणि जातो. दादा इथनं गाड्या बिड्या उचलत नाहीत ना? हां आता नाही ना. किती वेळ लागेल दर्शन करायला तरी? 2 तास लागतील का? आणि डायरेक्ट असं बाहेर ना मंदिराच्या बाहेर जाता येत नाही का? जाऊन देतात का? बरं बरं. मित्रांनो तर पोचलोय त्र्यंबकेश्वरला. इथं गाडी लावली आणि दर्शन करायला पाहूया. लाईननी जातो, नाही तर इकडून रिक्वेस्ट करून बाहेरनं दर्शन करून येतो.
तर हे भाऊ भेटलेत आपले. कुठले आहेत तुम्ही? आम्ही संभाजीनगरचे. संभाजीनगरचे. भेटून चांगलं वाटलं तुम्हाला. दर्शन झालं? कसं झालं दर्शन? पहिल्या काय वेळेसच आलता का अगोदर आलता? भरपूर वेळेस आलेलं. चला जाऊया बघूया कसं होतंय. मी इकडूनच जातो. आपण दर्शन करून येतो. लाईननी लई वेळ लागेल, अंधार पडेल. मला पण टेंट लावाय कुठं काही जागा वगैरे पाहिजे लागते असं. मित्रांनो तर दर्शन वगैरे झालंय. आता निघतो इथनं. एकदम भारी मंदिर आहे. मेन तर दर्शनाचं काय झालं सांगितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. हे आपलं हे दिसतंय का, हे उत्तर द्वार आहे. त्या द्वारापाशीच मी गाडी लावली आणि तिथनं मला 2 तासाची लाईन होती. विचारलं मी एका जणाला, तर ते म्हणले 2 तास लागेल. तर तिथं मी थांबलो, हेल्मेट बिलमेट हे करत होतो. तेवढ्यात 2 पोरं दर्शन करून आली. ते म्हणले की तुम्ही नाही वे तिथं जाऊन रिक्वेस्ट करा त्यांना, तुम्ही एवढे फिरताय. तर जाऊन रिक्वेस्ट करतात. मी त्या पोलिसाला रिक्वेस्ट केली. ते पोलीस बहुतेक माझा व्हिडिओ पाहिला होता त्यांनी. तर त्यांनी मग म्हणला, त्यांनी मला चेक केलं व ID बिडी दाखव म्हणला. ते मी तेच आहे का कोण आहे दुसरं आहे. मग त्यांनी ID बिडी पाहिली आणि मग म्हणला जा फक्त व्हिडिओ काढू नका आत मंदिराच्या मध्ये आणि दर्शन करा, फोटो वगैरे काढा आणि या माघारी. असं झालं. आणि एकदम इथं गेट आहे. इथनं मोकळंच आहे सगळं. डायरेक्ट मंदिराच्या समोरच लाईनीला जाते आणि तिथं लाईनीत गेलं की तिथं फक्त 15 ते 20 जण पुढं होते आणि दर्शन झालं. मी पाहू शकताय त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आणि हे चारी बाजूनी हे. आणि आपलं राहायची पण सोय झालेली आहे. आज ते जो भाई म्हणून होते, जे मागचे व्हिडिओ पाहतात, ज्यांनी प्रयागराजचे व्हिडिओ पाहिले, त्यांनीच बोलावलंय मला आज राहायला. तिथंच जाणार आहे राहायला. पण चला जाऊया बाहेर. मित्रांनो तर उत्तर द्वारे इथनं बाहेर येतात. तर चला आलोय बाहेर आता आणि निघतोय आता इथनं. तिथं गाडी लावली होती आपली. हेल्मेट वगैरे घेतो आणि निघतो. मित्रांनो तर तिसऱ्यांदा टाकतोय. टोटल किती झालं? 820 रुपयाचं. मित्रांनो तर इथं आलोय आता नाशिकमध्ये. तर इथं जोजो भाऊ आहे. तर जोजो भाऊंनी राहण्याची सोय केली. तर थांबलोय आता. त्यांचा मित्रपरिवार आलाय. मित्रपरिवार म्हणजे सगळे सबस्क्रायबर आहेत. हे सगळे व्हिडिओ पाहतात. हे आल्या सगळे म्हणजे सगळे ओळखत होते मला. आपण मला ओळख करून द्यायची नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. त्र्यंबकेश्वर आज दिवसभरामध्ये पूर्ण पाऊस होता. पावसामुळं काही जास्त व्हिडिओ काढाय नाही आला. काढलाय तो गोप्रोत काढलाय. आता ते ट्रान्सफर करून ते एडिट करून कधी टाकायचं ते पाहूया. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण करत आहे बारामती ते लद्दाख ट्रिप. त्याचा दिवस पहिला आहे. तर आज पहिल्या दिवशी आपण जवळपास 320 किलोमीटरचा प्रवास करून नाशिकमध्ये पोहोचलोय. त्या नाशिकमध्ये येण्या अगोदर आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन केले. तर आजचा राहण्याचा मुक्काम कुठे आहे? तर आजचा राहण्याचा मुक्काम आपला नाशिकमध्ये. तर नाशिकमध्ये जोजो भाऊ म्हणून आहेत. त्यांची आणि आमची ओळख मी ज्यावेळेस प्रयागराज वरनं येत होतो त्यावेळेस असंच नाशिकमध्ये रोडवरनं जाता जाता ओळख झाली. ते पण रायडर आहेत, मी पण रायडर आहेत. मग बोलता बोलता ओळख झाली. त्यावेळेस तिथं मुक्काम केला होता मी. तर त्यामुळे ओळख आहे आमची. तर जोजो भाऊ हे एकदम प्रोफेशनल रायडर आहे. त्यांच्याकडे हिमालयन बाईक आहे. तर त्याच्यावर त्यांनी लद्दाख ट्रिप 4 वेळा केली आहे. स्प्लिटी व्हॅली 2 ते 3 वेळा केली आहे आणि काश्मीर टू कन्याकुमारी एकदा केलेली आहे. तर त्यांच्या इथं आलोय. तर काय म्हणतात भाऊ? मी तर स्वप्नील भाऊचं खूप खूप अभिनंदन करतो का पॅशन प्रो सारख्या गाडीवर हा माणूस ऑल इंडिया राईड करून, केदारनाथ करून, अष्टविनायक, प्रयागराज करून आणि आता परत बारामती ते लडाख करतोय. मी तर म्हणजे या माणसावर मला खरंच गर्व वाटतो. म्हणजे माझ्याकडे हिमालयन आहे, पूर्ण किट आहे, पूर्ण सगळे. पण मला माहिती आहे का 2 व्हीलरवर ट्रॅव्हल करायला काय हिंमत लागते आणि त्यापेक्षा 1000 पटीने हिंमत या माणसामध्ये. हा माणूस पेट्रोल पंपावर राहून दिवस काढून सगळ्यात कमी ते कमी खर्चात मिडल क्लास माणूस कसा ट्रॅव्हल करू शकतो हे जर शिकायचं असेल तर या माणसाकडनं शिकायचंय. मी इवन इंडियाचा मॅप माझ्या हातावर बनवलेला आहे. मी इंडिया राईड केलेली आहे. पण या माणसाने मला खरं शिकवलंय का ट्रॅव्हल कशाला म्हणतात.
पैसा असणं, गाडी असणं हे मॅटर करत नाही. तुमच्यात पॅशन किती आहे ना, तर तुमच्याकडे पॅशन असेल तर तुम्ही पॅशन प्रोवर सुद्धा ऑल इंडिया राईड करू शकतात. हे या माणसांनी जगाला दाखवलंय. तर मित्रांनो, लोक म्हणतात की रायडर बाई बाई, तर रायडर कुठं भेटले ना तर ते भाऊ होऊन जातात. त्यामध्ये तसं काय नाही, एज डिफरन्सच लागतो असं काय नाहीये. कुणी पण रायडर असला की मित्र होऊन जातो. तसं ज्या जो भाऊची ना आमची चांगली मैत्री झाली, तर तुम्ही पण तुमचा असा कोण रायडर मित्र असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला मित्रांनो, तर नाशिकमध्ये ह्या ठिकाणी थांबलोय. एक आपल्या ओळखीचेच होते, रायडिंग म्हणजे आपण रायडर म्हणतात, रायडिंग कम्युनिटी त्यामधीलच एक जो भाऊ म्हणून होते. त्यांचा हे घर आहे, तर त्यांनी राहण्याची सोय केली होती काल. तर रात्री खूप सारे त्यांचे मित्र वगैरे पण आले होते, सगळे भेटले. त्यावेळेस काही बोलण्याच्या नादात व्हिडिओ वगैरे काढायचा राहिला, तर ते पण हाईट ज्या जो व्हिडिओ काढलाय तो पण दाखवतो. हे त्यांचं घर आहे, म्हणजे फ्लॅट आहे 1 RK. त्यात कोणी रायडर आलं तर थांबवतात ते. तर इथंच थांबलोय. बेसिकली माझा टेंट लावायचा विचार होता, पण त्यांचा फोन आला की भाऊ, म्हणजे मी त्यांना अगोदर सारखे फोन करायचे की नाशिकला येत नाही. तर मी फोन केला अगोदर की येतोय मी आता, तुम्ही आहे का? तर म्हणलं, ते म्हणले बाहेर गेले. म्हणलं ठीक आहे. मग मी टेंटला लोकेशन वगैरे पाहिली होती, तर त्यांनी फोन आला की भाऊ मी आलोय, तुम्ही यायचंय म्हणून या. मग आलो आणि इथं थांबलोय. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.